हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहताय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री विथ देवल सर. आपण शिकतोय चॅप्टर केमिकल कायनेटिक्स स्टँडर्ड 12 आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे रिलेशन बिटवीन रेट ऑफ रिॲक्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यांचं काय रिलेशन आहे हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण रेट लॉ एक्सप्रेशनची कन्सेप्ट बघितलेली होती आणि कशा पद्धतीने मेकॅनिझम बेस आहे रेट लॉ हे आपण त्यामध्ये सांगितलेलं होतं. त्याच रेट लॉचा उपयोग या ठिकाणी आपण करणार आहोत. चला एक जनरल रिॲक्शन आपण बघू. AA प्लस BB गिव्स प्रॉडक्ट. आता AA प्लस BB गिव्स प्रॉडक्ट म्हणजे एचा स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट आहे स्मॉल a, बीचा स्टायकोमेट्रिक कोइफिशियंट आहे स्मॉल b. पण जेव्हा या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपण बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये या ठिकाणी एचे पूर्ण A मॉलिक्युल्स हे भाग घेत नाही किंवा बीचे पूर्ण B मॉलिक्युल्स हे रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये भाग घेत नाही. तर रेट ऑफ रिॲक्शनवरती परिणाम करणारे एचे X एवढे मॉलिक्युल्स असतात तर बीचे Y एवढे मॉलिक्युल्स असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की रेट लॉ एक्सप्रेशन हे मेकॅनिझमला पाथवेला इम्पॉर्टन्स देतं. इट डिस्क्राइब द रेट ऑफ रिॲक्शन इन टर्म्स ऑफ रिॲक्टंट विच ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. मग आता या एचे खरं तर A मॉलिक्युल्स आहेत पण रेट ऑफ रिॲक्शनला इन्फ्लुएन्स करणारे किती मॉलिक्युल्स आहेत? फक्त X. मग रेट लॉ या X मॉलिक्युलचा विचार करेल, पूर्ण A मॉलिक्युलचा विचार करणार नाही. बीचे पूर्ण मॉलिक्युल्स B आहेत पण रेट डिटर्मिनिंग स्टेपमध्ये किंवा रेट ऑफ द रिॲक्शन डिस्क्राइब करण्यामध्ये या B पैकी फक्त Yच मॉलिक्युल भाग घेतात. मग रेट लॉ फक्त Y मॉलिक्युलचा विचार करेल, पूर्ण B मॉलिक्युलचा विचार करणार नाही. And that's why according to rate law expression we have rate is equals to K into concentration of A raised to power X into concentration of B raised to power Y, where X and Y are the exponent. X आणि Y हे असे एक्सपोनंट आहे की जे ॲक्च्युअली इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन आहेत. आता काही वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. या ज्या सगळ्या पॉसिबिलिटीज मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे याचा उपयोग तुम्हाला MCQ मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करावा लागणार आहे. त्यामुळे याकडे व्यवस्थित लक्ष देणं आवश्यक आहे. आपण असं गृहीत धरू की X इज इक्वल्स टू 1 आणि Y इज इक्वल्स टू 1. यामध्ये एचे ॲक्च्युली A मॉलिक्युल्स आहे पण त्यातला फक्त एकच मॉलिक्युल इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन आहे. बीचा सुद्धा फक्त एकच मॉलिक्युल इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिॲक्शन आहे. मग रेट लॉ मध्ये एच्या एका मॉलिक्युलचा विचार होईल, बीच्या पण एका मॉलिक्युलचा विचार होईल. म्हणजे रेट लॉ काय होईल? रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू पॉवर 1. पॉवर 1 आपण काही लिहित नाही म्हणजे एक्सप्रेशन काय झालं? रेट इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. आता वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आपण बघणार आहे. समजा ड्युरिंग द रिॲक्शन आपण एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, मग रेटवर त्याचा काय परिणाम होईल? बघा, सुरुवातीला आपल्याकडे एक्सप्रेशन काय होतं? तर सुरुवातीला आपल्याकडे एक्सप्रेशन आहे ज्याला मी आपली ओरिजिनल रिॲक्शन म्हणतो, ज्याला रेट 1 म्हणू आपण, इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. आता आपण असं म्हणतोय, कंडिशन अशी टाकतोय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल. मग एचं कॉन्सन्ट्रेशन डबल आहे पहिल्यापेक्षा म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे? K इंटू ट्वाइस ऑफ A इंटू B असं झाल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजेच या 2ला बाहेर काढू आपण. 2 इन ब्रॅकेट K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. हा जो न्यू रेट आहे ज्याला मी रेट 2 असं म्हणतो, रेट 2 इज इक्वल्स टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ट्वाइस ऑफ A. का बरं ट्वाइस ऑफ A म्हटलं? कारण आपण सांगितलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डबल करून मी बघतोय आता काय परिणाम होतोय. तर 2 इंटू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B म्हणजेच काय आहे? रेट 1. मग इथे लिहितो मी रेट 1. म्हणजे रेट 2 जो आहे हा रेट 2 तुम्हाला काय झाल्याचं दिसतोय? तर रेट 1च्या डबल झाल्याचं दिसून येत आहे. बघा, व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल then it is found that the rate of reaction is also double.
मी या ठिकाणी यामध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर मला असं दिसून आलं की जो नवीन रेट आहे तो ओरिजिनल रेटच्या दुप्पट आहे आणि म्हणून सरळ साधं इक्वेशन आहे, ए वरती जो काही तुम्ही परिणाम कराल, जो काही बदल तुम्ही कराल तो तुम्हाला रेटवर दिसून येईल. जर का एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा डबल झाल्याचं तुम्हाला दिसेल. बघा रेट 2 म्हणजे नवीन रेट, न्यू रेट इज ट्वाइस ऑफ द ओरिजिनल रेट. का बरं? कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल आपण केलेलं आहे. समजा या ठिकाणी आपण म्हटलं इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 टाइम, मी 2च्या ऐवजी 3 पट एचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर या ठिकाणी थ्राईस होईल आणि नवीन रेट जो आहे हा ओरिजिनल रेटच्या 3 पट जास्त असल्याचं आपल्याला दिसून येईल. इफ पहिलं वाक्य बघा काय होतं, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल देन द रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो डबल. दुसरं वाक्य काय आहे, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 टाइम्स देन द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस बाय 3 टाइम. आता पुढलं घेऊ, इफ ए बिकम्स हाफ, जर का मी एला हाफ केलं, अर्धा केला तर या ठिकाणी सुद्धा हाफ येईल आणि इथे सुद्धा हाफ येईल, म्हणजे नवीन रेट हा ओरिजिनल रेटच्या हाफ असेल. आणि म्हणून तिसरं वाक्य काय आहे, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बिकम्स हाफ देन रेट ऑल्सो बिकम्स हाफ, रेट सुद्धा अर्धा झाल्याचं आपल्याला दिसेल. पुढचं घ्या, इफ ए इज डबल अँड बी इज ऑल्सो डबल. आता काय म्हणतात ते पहा, नवीन याच्यामध्ये पहिला आपला काय होतं, रेट 1 इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आता यात काय करतोय मी, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि बीचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन डबल केलं. आता काय होईल, इथून 2 बाहेर पडेल, इथून 2 बाहेर पडेल, म्हणजे 2 2 जा 4, याला बाजूला काढू आपण. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे रेट 1 आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर 4 असेल, म्हणजे काय झालं, ओरिजिनल रेटपेक्षा चौपट आहे नवीन रेट. का बरं? कारण याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, याचं पण कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट जो आहे 2 2 जा 4 म्हणजे 4 टाइम्सनी वाढल्याचं तुम्हाला दिसून येईल. परत लक्ष द्या, पहिल्या केसमध्ये आपण काय केलं होतं, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, यावेळेला बीचं कॉन्सन्ट्रेशन ॲज इट इज ठेवलं आपण. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल देन द रेट ऑफ द रिॲक्शन इज फाउंड टू बी ऑल्सो डबल. If the concentration of A increases by 3 times, then the rate of the reaction also increases by 3 times. If the concentration of A becomes half by keeping concentration of B as a constant, then it is found that the rate of the reaction also becomes half. ठीक आहे, या पहिल्या 3 केसेसमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॉन्स्टंट ठेवलं, फक्त एच्या कॉन्सन्ट्रेशनवरती प्रयोग केले आपण. बीचं ॲज इट इज ठेवू आपण, समजा पहिल्या 3 केसेस विषयी बोलतोय, बीचं कॉन्सन्ट्रेशन ॲज इट इज ठेवलं, फक्त एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट सुद्धा डबल झाल्याचं दिसला. बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं, एचं कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं तर रेट सुद्धा ट्रिपल झाल्याचं आपल्याला दिसेल. बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं आणि एचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं तर तुम्हाला रेट सुद्धा हाफ झाल्याचं दिसेल. या पहिल्या 3 केसेसमध्ये 1, 2 आणि 3 केसेसमध्ये मी फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मध्ये बदल केलाय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कॉन्स्टंट ठेवलं तर मला असं दिसून आलं की जो बदल मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए चा करतो तोच बदल रेटच्या बाबतीत झाल्याचं दिसून येतं. जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलं तर रेट डबल होतोय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ट्रिपल केला रेट ट्रिपल होतोय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हाफ केला रेट सुद्धा हाफ झालेला आहे. आता चौथ्या केसमध्ये मी ए आणि बी दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन बदलतोय, याचं पण डबल केलं, याचं पण डबल केलं, मग 2 2 बाहेर काढला म्हणजे 4 झाला, मग रेट हा 4 टाइम्स पहिल्यापेक्षा 4 पटींनी वाढल्याचं आपल्याला दिसेल. म्हणून सेंटेन्स काय, इफ ए, चौथा मुद्दा, इफ ए इज डबल अँड बी इज ऑल्सो डबल देन रेट इन्क्रीजेस बाय 2 into 2 म्हणजे किती टाइम्स, 4 टाइम्सनी वाढल्याचं आपल्याला दिसेल. आता 5वी केस काय, ए इज डबल, चला ए ला डबल केलं, बी बिकम्स हाफ, बी ला मात्र हाफ केलं आपण. मग आता बाहेर काय निघेल सांगा, इथे 2 निघेल बाहेर आणि इथे हाफ निघेल, 2 आणि हाफ काय होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असं लक्षात येईल की रेट 1 आणि रेट 2 हे दोन्ही सारखेच आहे, म्हणजे रेट 2 नवीन रेट हा अनचेंज आहे. आपण काय केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं, मग काय झाला, हा डबल 2 बाहेर काढला, हाफ बाहेर काढला, कॅन्सल झाला, म्हणजे नवीन रेट हा ओरिजिनल रेट एवढाच असल्याचं दिसून येतं. कारण आपण एका बाजूला एचं कॉन्सन्ट्रेशन जरी डबल केलेलं असलं तरी बीचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं आणि त्यामुळे रेट अनचेंज राहिल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. बघा, इफ ए इज डबल अँड बी बिकम्स हाफ
देन द रेट रिमेन्स अनचेंज. रेट अनचेंज राहिल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. आता पुढे काय केलंय, ए इज डबल, ओके केला डबल. बी इन्क्रीजेस बाय 3 टाइम, याला 3 पटीने वाढवलंय आपण. चला बाहेर काढू, यातनं 2 बाहेर काढला, यातनं काय बाहेर काढू 3, 2 3 जा 6, म्हणजे नवीन रेट हा ओरिजिनल रेट पेक्षा 6 पटीने जास्त असेल. काय म्हणतात आहे, ए ला डबल केलं, बी इन्क्रीजेस बाय 3 टाइम, 3 2 जा 6, तर रेट इन्क्रीजेस बाय 6 टाइम्स. पुढची केस, ए बिकम्स हाफ, ए ला हाफ केलं, बी ऑल्सो बिकम्स हाफ, याला सुद्धा हाफ केलं. मग हाफ हाफ बाहेर काढा, दोन्ही हाफ बाहेर काढले ते किती होणार 1/4, आणि तुम्हाला दिसेल नवीन रेट हा आधीच्या रेटच्या पेक्षा 1/4 असल्याचं तुम्हाला दिसून येईल. द न्यू रेट इज 1/4 ऑफ द न्यू रेट. म्हणून दिलंय इफ ए बिकम्स हाफ, बी ऑल्सो बिकम्स हाफ, देन द रेट बिकम्स 1/4 ऑफ द ओरिजिनल. चला एक केस इथे दिलेली नाही मी, पण मी तुम्हाला सांगतो. समजा मी ए ला हाफ केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन 1/3 केलं, मग काय होईल हे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलेलं आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन 1/3 केलं आहे. व्हॉट इज द इफेक्ट ऑन द रेट ऑफ द रिॲक्शन, याचं उत्तर तुम्हाला तुमच्याकडनं मला पाहिजे आहे. जर का तुम्ही हे व्यवस्थित लक्षात घेतलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे सांगता येणार आहे. एक गोष्ट लक्ष द्या, आपलं ओरिजिनल एक्सप्रेशन काय आहे त्याला विसरायचं नाही. रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. इथे डोक्यावर काहीच नाही, म्हणजे 1 आहे, आणि ते 1 दोन्हीही 1 असताना, एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल्स टू 1 असताना हे सगळे केसेस, या सगळ्या कंडिशन आपण या ठिकाणी अप्लाय करून बघितलेल्या आहेत. आता आपण काय करू, एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 1 असताना हे सगळे बदल काय होतात, याच्या बाबतीत काय घडतं हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. आता सेकंड केस लक्ष द्या. पहिल्या केसमध्ये आपण एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 1 घेऊन हे असे मुद्दे सगळे डिस्कस केले होते. आता आपण एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 1 घेऊन हे सगळे मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत. मग आता एक्स इज इक्वल टू 2 आहे म्हणजे इथे 2 लिहा, वाय इज इक्वल टू 1 आहे इथे 1 लिहा, म्हणजे रेट लॉ काय होईल, रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर 1 असा तुम्हाला मिळणार. ठीक आहे, दिस इज रेट 1, हा आहे तुमचा रेट 1. रेट 1 म्हणजे ओरिजिनल रेट. रेट 1 इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर 1. आता आपण वेगवेगळे विचार या ठिकाणी करणार आहे. जर का रिॲक्शन मध्ये मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलं तर रेट वरती त्याचा काय परिणाम होईल तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलं मग काय होईल सांगा. या ठिकाणी जो रेट 2 आहे, आता आपण कॉन्सन्ट्रेशन बदलतोय म्हणजे नवीन रेट मिळेल आपल्याला, कारण आपण सांगितलं होतं की रेट ऑफ द रिॲक्शन इज डिफरंट फॉर डिफरंट रिॲक्शन. मग आता रेट 2 इज इक्वल्स टू काय होईल, के इंटू ट्वाइस ऑफ ए, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल केलाय, रेस टू पॉवर 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर 1, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आपण कॉन्स्टंट ठेवू. समजा ए ला डबल केलं, बी ला काय ठेवलं आपण कॉन्स्टंट. मग आता काय होईल, हा 2 आणि हा स्क्वेअर बाजूला काढा, 2 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट काय उरलेलं, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर 1. या सगळ्या ब्रॅकेटचा अर्थ आहे रेट 1. 2 स्क्वेअर म्हणजे झाला 4 इंटू रेट 1, म्हणजे याचा अर्थ असा की नवीन रेट जो आहे हा पहिल्या रेट पेक्षा 4 पटीने जास्त येईल. म्हणजे यावरनं कन्क्लुजन काय निघतंय की इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल देन रेट इन्क्रीजेस बाय 4 टाइम्स. वाक्याकडे लक्ष द्या. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल देन रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस बाय, डबल केलाय ना मग 2 स्क्वेअर, कारण डोक्यावर 2 आहे, 2 स्क्वेअर टाइम्स दॅट इज 4 टाइम्स. 4 टाइम्सनी रेट वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. चला दुसरी केस घेऊ. समजा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 टाइम्स केलं, चला इथे 3 लिहितो मी, 3 टाइम्स केलं मग 3 स्क्वेअर बाहेर निघेल. 3 स्क्वेअर म्हणजे किती असेल 9, म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस बाय 9 टाइम्स. दुसरं वाक्य घ्या. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस बाय 3 टाइम देन रेट इन्क्रीजेस बाय 3 स्क्वेअर टाइम. का बरं स्क्वेअर, कारण इथे 2 आहे, एक्स ची किंमत 2 आहे. 3 स्क्वेअर टाइम दॅट इज 9 टाइम्स. तिसऱ्या केसमध्ये ए ला हाफ केलं, चला याला हाफ करू आपण. हाफ केला मग 1/2 चा स्क्वेअर बाहेर निघेल. 1/2 चा स्क्वेअर म्हणजेच काय असेल 1/4, म्हणजे नवीन रेट जो आहे तो पहिल्या रेटच्या 1/4 असणार आहे. म्हणजे इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज हाफ
then the new rate is 1/4 of the original rate. काय आहे? If A becomes half, then rate becomes 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4 झाल्याचं आपल्याला दिसेल. या तिन्ही केसमध्ये मी बी चा उल्लेखच नाही केला, म्हणजे बी चं कॉन्सन्ट्रेशन ॲज इट इज ठेवलं. जो काही बदल आहे तो आपण करून बघितला ए वरती. काय काय बदल होते? ए ला डबल केलं मग रेट 2 स्क्वेअर झाला. ए ला ट्रिपल केलं रेट 3 स्क्वेअर झाला. ए ला हाफ केलं रेट 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4 झाल्याचं आपल्याला दिसून येतं. समजतोय बदल हा? आता आपण ए आणि बी दोघांमध्ये बदल करू. काय म्हणतात आहे बघा, ए ला पण डबल केलं बी ला पण डबल केलं. चला ए ला डबल केलं आणि बी ला पण डबल केलं. काय होईल? 2 चा स्क्वेअर. बाहेर काय निघणार सांगा मला? इथे 2 चा स्क्वेअर बाहेर निघेल आणि त्याचबरोबर इथला 2 बाहेर निघणार, हा 2 बाहेर निघणार म्हणजे इथे 2 येईल. 2 चा स्क्वेअर 4, 4 2 जा 8 म्हणजे रेट 8 टाइम्सनी वाढल्याचं आपल्याला दिसेल. ए चं कॉन्सन्ट्रेशन किती टाइम्सनी वाढवलं? 2. त्याचा परिणाम 2 स्क्वेअर होणार म्हणजे 4 टाइम्सनी होणार. बी चं कॉन्सन्ट्रेशन 2 टाइम्सनी वाढवलं त्याचा परिणाम 2⁻⁴ होणार. याच्यामुळे रेट चौपट वाढेल, याच्यामुळे 2 पट वाढेल आणि चौपट आणि 2 पट 4 टाइम्स आणि 2 टाइम्स 4 2 जा 8 म्हणजे टोटल रेट हा 8 टाइम्सनी वाढल्याचं तुम्हाला दिसणार आहे. तर दिस इज द कन्सेप्ट. आता पुढे बघा, ए ला डबल केलं बी ला हाफ केलं. चला ए ला डबल केलं म्हणजे 2 स्क्वेअर आणि बी ला हाफ केलाय आपण. मग काय होईल? हाफ बाहेर काढला आपण. हा 2 चा स्क्वेअर म्हणजे 4/2 म्हणजे किती होईल? या ठिकाणी 2 झाल्याचं दिसेल म्हणजे रेट डबल झाल्याचं आपल्याला दिसून येईल. इफ ए इज डबल मग ए चा परिणाम रेट वरती काय असेल? 2 स्क्वेअर, कारण x ची किंमत 2 आहे. अँड बी बिकम्स हाफ मग रेट वर त्याचा परिणाम काय असेल? 1/2 म्हणजेच 1/2 म्हणजे 4 स्क्वेअर इंटू हाफ म्हणजे 2 टाइम्स नि रेट वाढल्याचं तुम्हाला दिसून येईल. ए ला काय केलं आपण? डबल. बी ला हाफ केलं तर रेट तुम्हाला 2 टाइम्सनी वाढल्याचं दिसून येत आहे. आता पुढली केस, ए ला डबल केलं बी ला 3 टाइम्स केलं. ए ला डबल म्हणजे 2 स्क्वेअर, बी ला 3 टाइम्सनी वाढवतोय आपण मग हा 3 घ्या. 2 चा स्क्वेअर किती झाला? 4, 4 इंटू 3 म्हणजे किती झाले? 12 म्हणजे 12 टाइम्सनी रेट वाढल्याचं तुम्हाला दिसून येणार आहे. इफ ए इज डबल अँड बी इन्क्रीजेस बाय 3 टाइम, हा डबल म्हणजे डबलचा स्क्वेअर घ्यावा लागेल कारण x ची किंमत 2 आहे. मग डबलचा स्क्वेअर म्हणजे 4, 4 3 जा 12 टाइम्सनी रेट वाढल्याचं तुम्हाला दिसेल. हे ऍक्च्युली असं लिहित बसायची गरज नाही, तोंडी करायचं आहे आपल्याला. सध्या मी लिहून दाखवतोय तुम्हाला, पण तुम्हाला ओरली जमलं पाहिजे ते. आता इथे बघा, ए बिकम्स हाफ मग याचा परिणाम काय असेल? 1/2 म्हणजे याचा परिणाम 1/4 आहे, रेट 1/4 होईल. आणि बी ऑल्सो बिकम्स हाफ मग 1/4 इंटू हाफ म्हणजे 1/8 झाल्याचं आपल्याला दिसून येईल. ओरली व्हायला पाहिजे. चला एकदा ओरली ट्राय करू आपण. काय म्हणतात पहिल्या केसमध्ये? ए इज डबल आणि बी ॲज इट इज आहे. मग ए डबल आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर रेट 4 टाइम्सनी वाढेल. ए ट्रिपल आहे 3 स्क्वेअर 9 टाइम्सनी वाढेल. ए हाफ आहे रेट 1/2 चा स्क्वेअर म्हणजे 1/4 झाल्याचं दिसेल. नंतर ए डबल आहे बी पण डबल आहे. ए डबल म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, बी डबल म्हणजे 2च मग 4 2 8 8 टाइम्सनी वाढल्याचं दिसेल. ए डबल बी हाफ डबल 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि बी हाफ 4 इंटू हाफ म्हणजे किती येईल? तर 2. तर 2 टाइम्सनी रेट वाढणार. या ठिकाणी ए डबल बी 3 टाइम्स, डबल म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 12 टाइम्सनी रेट वाढल्याचं दिसेल. ए हाफ बी पण हाफ, ए हाफ तर 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि बी हाफच कारण y ची किंमत 1 आहे मग 1/4 इंटू 1/2 म्हणजे 1/8 रेट झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. लक्षात येत आहे? हे ज्या कंडिशन 7 कंडिशन्स आपण घेतल्या त्यावेळेला x ची किंमत x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 आहे. अजून काही चेंजेस आपण याच्यामध्ये लक्षात घेऊ. लक्ष द्या, अजून आपण x आणि y च्या वेगवेगळ्या किमती घेऊ. आता मी x ची किंमत घेतोय 0, y ची किंमत घेतोय 1. मग x ची किंमत जर का 0 घेतलेली आहे तर याचा अर्थ इथे 0 लिहावं लागेल, y ची किंमत 1 लिहावं लागेल. रेट इज इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a⁻0 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b⁻1 असं येईल. ते a⁻0 म्हणजे 1 आहे म्हणजेच हे एक्सप्रेशन काय झालं? रेट इज इक्वल्स टू k इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b असं झाल्याचं तुम्हाला दिसेल. आता एक मुद्दा लक्ष द्या, हे जर का एक्सप्रेशन आहे तर या एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ला जागाच दिसत नाही. याचा अर्थ सरळ आहे की रेट ऑफ द रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मग तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल करा ना, रेटवर काहीच परिणाम होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ट्रिपल केला, रेटवर काही परिणाम होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हाफ केला, रेटवर काहीच परिणाम होणार नाही.
आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं काय उत्तर येईल बघा. समजा मी या ठिकाणी या केसमध्ये तुम्हाला म्हटलं की इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी बिकम्स हाफ देन द रेट इज. काय बोललोय बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज हाफ, तर रेट काय झाल्याचं दिसेल. ए डबल ट्रिपल काही करा, त्याचा काही परिणाम होतोय का नाही. जो काय परिणाम होईल तो बीचा होईल. बीला हाफ केलाय मग रेट पण हाफ झाल्याचं दिसेल. चला दुसरी केस, ए इज डबल बी इज ऑल्सो डबल. एचा काहीच परिणाम होणार नाही, पण बी डबल झालाय, रेट डबल झाल्याचं दिसेल. म्हणजे ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल द रेट ऑफ द रिॲक्शन ऑल्सो डबल्स. म्हणजे इथे द रेट ऑफ द रिॲक्शन ओनली डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वरती जो काही बदल तुम्ही कराल तोच बदल तुम्हाला रेटवर दिसेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मध्ये काहीही बदल तुम्ही जरी केला तरी रेटवरती काही एक परिणाम होणार नाही. हियर रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. The rate of the reaction only depends upon concentration of B. जो कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी मध्ये तुम्ही बदल कराल तोच बदल तुम्हाला रेट मध्ये दिसेल. हा डबल केला हा डबल होईल, हा ट्रिपल केला हा ट्रिपल होईल, हा हाफ केला हा हाफ होईल. आलं लक्षामध्ये. आता पुढची केस आपण लक्षात घेऊ. समजा आपण या ठिकाणी x ची किंमत ठेवली -1 आणि y ची किंमत 1 ठेवली. मग रेट लॉ एक्सप्रेशन काय होईल, रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू पॉवर -1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू पॉवर 1. आता ए रेस टू पॉवर -1 म्हणजे न्यूमरेटरचं त्याला डिनॉमिनेटरमध्ये आणून टाका. म्हणजे काय झाला, रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 7 केसेस तुम्ही डिस्कस करू शकता. मी सध्या एकच करतो तुमच्यासमोर. समजा मी एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, तर एचं कॉन्सन्ट्रेशन जर का डबल केलं तर काय होईल. ऐका, ओरिजिनल तुमचा रेट काय, एक्स इज इक्वल टू -1 वाय इज इक्वल्स टू 1 असताना तुमचा रेट 1 आहे, म्हणजे याला ओरिजिनल रेट म्हणतो आपण, इज इक्वल टू के इंटू काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. दिस इज ओरिजिनल रेट. आता मी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डबल करतोय तर नवीन रेट मिळेल मला. रेट 2 इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन ट्वाइस ऑफ ए, कारण एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय. या 2 ला बाहेर काढू आपण. 1/2 डिनॉमिनेटर मध्ये राहील तो. आतमध्ये काय, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ठीक आहे, हे म्हणजेच कोण आहे, रेट 1 म्हणजे हाफ ऑफ रेट 1. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय, जर का तुम्ही या केसमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन जर का डबल केलं तर रेट ऑफ द रिॲक्शन तुम्हाला हाफ झाल्याचं दिसून येईल. म्हणजे इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज निगेटिव्ह, इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज निगेटिव्ह देन increase in concentration of A decreases the reaction. जर का या x ची किंमत जर का निगेटिव्ह असेल त्या केसमध्ये जर का कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वाढलं तर रेट कमी होईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कमी केलं तर रेट वाढल्याचं आपल्याला दिसून येईल. चला दुसरं वाक्य घेऊ. ए ला जर का कमी केलं तर रेट वाढेल असं म्हणतोय आपण. सिद्ध करून बघू आपण. समजा या ठिकाणी हा जो ए आहे याला मी हाफ केलं. ए ला जर का हाफ केलं तर इथे हाफ लिहितो मी, बरोबर. म्हणजे इथे काय येईल बाहेर 1/1/2 येईल. ओके, 1/1/2 म्हणजेच काय आहे 2. तर जो नवीन रेट आहे तो ओरिजिनल रेटच्या दुप्पट झाल्याचं दिसेल. म्हणजेच काय आहे की इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज निगेटिव्ह देन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. दुसरं वाक्य, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन्क्रीजेस द रेट ऑफ द रिॲक्शन. समजताय. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या केसेस टाकून प्रॅक्टिस करू शकता. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल या पिरियडची तेवढे तुम्हाला एमसीक्यू मिळणार. आणि एक सांगतो, आजच्या लेसनवरती एक एमसीक्यू हमखास ते एमसीक्यू तुम्हाला मिळणारच. मग बोर्डाची परीक्षा असो, सीईटीची असो, नीटची असो, जेईची असो, याच्यावरती एमसीक्यू येण्याचे चान्सेस जास्त आहेत, हे लक्षामध्ये असू द्या. त्यामुळे याची प्रॅक्टिस आपल्याला जास्तीत जास्त करणं आहे. तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या, एमसीक्यूचं कुठलंही पुस्तक घ्या, त्यामध्ये तुम्हाला किमान 15 ते 20 क्वेश्चन्स या टॉपिकवरती सोडवता येतील, हे लक्षात असू द्या. आता पुढची केस काय दिली आहे, एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 3. मग काय येईल नवीन रेट, रेट इज इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्क्वेअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी क्यूब. आता ओरली करायचं बरं. या ठिकाणी ए ला जर का डबल केलं, इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज ऑल्सो डबल, व्हॉट विल बी द रेट. 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 2 चा क्यूब म्हणजे 8, 8 चौक 32, 32 टाइम्स रेट वाढल्याचं तुम्हाला दिसून येईल.
दुसरी केस घेऊ. चला, ए ला आपण केलेला आहे डबल आणि बी ला इन्क्रीज केलं मी 3 टाइम्सनी. बी ला किती टाइम्सनी इन्क्रीज करतो मी? 3 टाइम्सनी. चला 3 टाइम्सनी घेतला आपण. मग इथे काय होईल? 2 चा स्क्वेअर, इथे काय येईल? 3 चा क्यूब. आणि चालल्या मॅथमॅटिक्स, तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर आल्याचं दिसून येईल. समजा या ठिकाणी आपण सांगितलं की ए ला केलेला आहे हाफ आणि बी ला केलेला आहे डबल. चला काय सांगाल? ए ला हाफ केलाय, हाफचा स्क्वेअर, आणि बी ला डबल केलाय 2 चा क्यूब. हाफचा स्क्वेअर किती येईल? 1/4. 2 चा क्यूब काय येईल? 8. म्हणजे तुमचा आन्सर 2 आल्याचं दिसेल. कुठेही असं लिहित बसायची गरज नाही आहे, इथेच डिस्कस होतं. काय केलं? एचं कॉन्सन्ट्रेशन हाफ केलं ना, मग हाफचा स्क्वेअर हा बदल रेटवर होणार. हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4 बदल होईल त्याच्यावरती. नंतर याचं डबल केलंय ना, मग 2 चा क्यूब हा बदल रेटवर होईल. 2 चा क्यूब म्हणजे 8. 1/4 × 8. रिझल्टंट इफेक्ट कितीचा आहे? 2 चा. तर रेट तुम्हाला डबल झाल्याचं दिसून येईल. हे जे आपण ABCDE पॉइंट मी घेतलेले आहे, यामध्ये एक्स आणि वायच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण टाकून नवीन नवीन कंडिशन्स तुमच्या समोर मांडलेल्या आहे. एकदा व्यवस्थित लिहून काढा आणि डोकं लावा, वाचा. तुम्हाला MCQ याच्यामध्ये हमखास मिळणार. लक्षात येत आहे हा पॉइंट? प्रॅक्टिस करणार ना? थँक्यू.